नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मस्त मऊ व लुसलुशीत साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. तसं तर साबुदाणा खिचडी ही प्रत्येकालाच बनवता येते. पण आपल्या स्वयंपाकघरातील एक सिक्रेट पदार्थ वापरून मी माझी साबुदाणा खिचडी बनवण्याची पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी 1 कप साबुदाणा सर्वात आधी 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. साबुदाणा स्वच्छ धुवून झाल्यावर त्यामध्ये आपण ज्या कपाने किंवा वाटीने साबुदाणा मोजून घेतला आहे, त्याच कपाने किंवा वाटीने अर्धा कप पाणी यामध्ये टाकून रात्रभर हा साबुदाणा भिजत घालूयात. हा साबुदाणा आपल्याला कमीत कमी 7 ते 8 तास भिजू घालायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहा, हा साबुदाणा मस्त भिजलेला आहे. आता एका कढईमध्ये पोहे खायचे 3 चमचे तेल टाकूयात. तेल छान गरम झाल्यावर यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकूयात आणि लो फ्लेमवर मिरच्या छान भाजून घेऊयात. हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता 2 मिनिटांनंतर मिरची छान भाजून झालेली आहे. यामध्ये आता 2 उकडलेले बटाटे असे कापून घालायचेत आणि लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे परतवून घ्यायचेत. आता 2 मिनिटांनंतर बटाटा छान परतवून झाला आहे. आता इथे मी अर्धा कप भाजून घेतलेला शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे. तर यामधील अर्ध शेंगदाण्याचं कूट आता घालूयात. असं सुरुवातीला बटाट्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे ते बटाट्याला छान कोट होतं आणि मग साबुदाणा खायला छान लागतो. आता मिनिटभर बटाटे परतवून घेतल्यावर यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे. साबुदाणा 2 मिनिटे परतवून झाल्यावर यामध्ये राहिलेला भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालूयात आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. 2-3 मिनिटे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये आता आपण आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेला सिक्रेट पदार्थ घालूयात. तर आजचा आपला सिक्रेट पदार्थ आहे दूध. तर 1 कप साबुदाण्यासाठी पोहे खायचे 3 चमचे दूध यामध्ये टाकायचे आहेत. यामध्ये दूध टाकल्यावर लो फ्लेमवर साबुदाणा 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. दूध टाकल्यामुळे साबुदाणा हा मस्त मऊ व लुसलुशीत होतो आणि चवीला पण खूप अप्रतिम लागतो. तुम्ही सुद्धा एकदा तरी माझ्या ह्या पद्धतीने साबुदाणा खिचडी नक्की बनवून पहा. साबुदाणा व्यवस्थित मिक्स केल्यावर यावर अगदी मिनिटभर झाकण ठेवूयात. आता मिनिटभराने यावरील झाकण काढूयात आणि साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. साबुदाणा व्यवस्थित मिक्स केल्यावर यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामुळे साबुदाण्याची चव छान लागते. साबुदाणा छान 1-2 मिनिटे मिक्स केल्यावर यावर आणखी मिनिटभर झाकण ठेवूयात. आता मिनिटभराने झाकण काढून साबुदाणा व्यवस्थित मिक्स करूयात आणि गॅस बंद करूयात. तुम्ही बघू शकता मस्त मऊ व लुसलुशीत दाणेदार साबुदाणा खिचडी बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने साबुदाणा खिचडी नक्की बनवून पहा. तुम्हाला खूप आवडेल. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.